म्हणजे जर सरकार आपल्या मागं लागेल, सरकार आपली चौकशी करेल, आपल्या क्लासची चौकशी करेल, ह्या भीतीपोटी जर मी समजा भिलो किंवा मी ज्या वर्गातल्या लेकरांना शिकवतो ते भेले, तर मला समाज सुधारकावर बोलण्याचा नैतिकतेचा अधिकार नाही. मी महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना विनंती करतो, विद्यार्थ्यांवरली वाईट वेळ आहे, तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. तुमच्या GST मुळे, तुमच्या इकड्या तिकडल्या व्यवहारामुळे तुम्ही भेट असाल तर याचा अर्थ तुम्हाला शिक्षक म्हणून घ्यायची खऱ्या अर्थानं पात्रता नाही. हीच वेळ आहे, विद्यार्थ्याच्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं लागेल. मग ह्या गोष्टीबद्दल शिक्षकांनी एकत्र यायचं नाही, ह्या गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांनी एकत्र यायचं नाही. मग नुसतं केवळ व्हॉट्सअपला स्टेटस ठेवल्यानं आहे ना, इंस्टाग्रामला रील बनल्यानं काही केळं धतूर आपल्या हातात पडणार नाही. अरे आपल्या रील बिल पाहायला नेते रिकामी नाहीत ना, त्याला दुसरेच कुठाने आहेत. याचा आमदार फोडायचा आहे, त्याचा खासदार फोडायचा आहे, आपली खुर्ची शाबूत ठेवायची. त्याला तुमची वेदना कुठं कळणार आहे? आणि मग ती वेदना कळण्यासाठी पहिल्यांदा आपण रस्त्यावर लागतो. रस्त्यावरला आपला गर्दा मीडियानं कॅच केला पाहिजे आणि मीडियानं तो गर्दा यायला दाखवला पाहिजे की तुमच्या विरोधात एवढे लेकर रस्त्यावर आहेत, यांच्या मागणीचं काय. नाही झाले, मला घेणं देणं नाही, माझं काम आहे त्या नैतिक